नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी अभिषेक ठिगळे। तर आपण आरआरबी च्या एक्झाम साठी एक बॅच सुरू केली होती, संकल्प बॅच। तर त्याच्यातलंच हे YouTube साठीचं लेक्चर आहे, ते म्हणजे आरआरबी एनटीपीसी चं अंडर ग्रॅज्युएटचं रेशो या टॉपिक वरचं लेक्चर। बॅच विषयी मी थोडक्यात सांगतो। संकल्प बॅच एज्युकल्चर या ऍप वर तुम्हाला मिळून जाईल आणि ती आरआरबी एक्झामच्या तिन्ही परीक्षांसाठी असेल, ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनियर। याचा आपण डिटेल व्हिडिओ नोटिफिकेशनचा बघितलाय, तो तुम्हाला सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल। बॅचची लिंक वगैरे सुद्धा तिथंच सगळे अवेलेबल आहे। परत ही बॅच 5 नोव्हेंबर पासून सुरू होते। तुम्हाला 5 नोव्हेंबर पासून या बॅचचे युट्यूबचे लेक्चर, शॉर्ट्स वगैरे सगळं कंटेंट सगळं मिळायला बॅच मध्ये सुरुवात होईल आणि 17 नोव्हेंबर पासून प्रॉपर याचं टीचिंग तुम्हाला मिळणार आहे। तर तोपर्यंत ते कसं असणार आहे, काय असणार आहे, कशा प्रकारचे पीवायक्यू आहेत, हे सगळं तोपर्यंत आपलं चालू राहील। ठीक आहे। नंतर सगळे पीवायक्यू आपण मराठीमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देणार आहोत, ते तुम्ही डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता त्याची। परत तीनही परीक्षांचे पीवायक्यू आपण देतो तुम्हाला, कन्सेप्ट क्लिअर करण्यावर। प्रत्येक विषयाची बॅच आहे, सर्व परीक्षांची तयारी करून घेतोय। बऱ्याच लोकांना वाटतं की मी मॅथ रिझनिंग शिकवतो, तसं काही नाही। प्रत्येक विषयाचा शिक्षक येईल आणि त्याच्या विषयाचा कंटेंट तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने शिकवेल। मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये बॅच असणार आहे। काही गोष्टी इंग्लिश मध्ये टर्मिनॉलॉजी असते, पण मोस्ट ऑफ द टाइम 90% बॅच ही मराठीतच असणार आहे। बेसिक टू ऍडव्हान्स गायडन्स, नोटिफिकेशन पासून, फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिट कार्ड पर्यंत आणि एक्झाम परीक्षेला तुम्हाला गाईड करेपर्यंत ही सगळी बॅच असणार आहे। आणि वीकली डाऊट सेशन सुद्धा लाईव्ह स्वरूपात असतील। बाकी सगळी बॅच आपली रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आहे। सो तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने हे लेक्चर हवे तेव्हा बघू शकता। आपण या बॅचची फी 1500 रुपये ठेवलेली आहे, कारण सगळे विषयांची परिपूर्ण बॅच असणार आहे। त्यामुळे तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही। याच्यामध्ये मी जेवढं सांगतोय तेवढं करा। त्यामुळेच मी बॅचची टॅगलाईन ठेवली आहे, युअर तिकीट टू इंडियन रेल्वेज। आणि ह्यासाठी आपण एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे, ते सुद्धा नक्की जॉईन करा तुम्ही। RRB_एज्युकल्चर, RRB_एज्युकल्चर हे टेलिग्राम चॅनल आहे। याच्यावर फक्त त्या बॅचचीच माहिती असणार आहे, म्हणजे त्या परीक्षेचीच माहिती असणार आहे। फक्त आरआरबी साठीच सगळं त्याच्यात कंटेंट आपण देणार आहे, बाकीचं त्याच्यात काहीही असणार नाही। त्यामुळे ते तुम्हाला डिस्टर्ब पण करणार नाही चॅनल। त्याच्यावर व्हिडिओज पडतील, पीडीएफ पडतील, वेगवेगळे चांगले प्रश्न असतील तर ते प्रश्न पडतील आणि त्याचे शॉर्ट्सचे व्हिडिओ, सोल्युशन असाच फक्त कंटेंट असणार आहे, बाकी त्याच्यात काहीच असणार नाही। त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेकडे गांभीर्याने बघत असाल, आणि मी तर म्हणतो तुम्ही या परीक्षेकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण जागा खूप आहेत। याचं पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या एज्युकल्चर चॅनलवर आहे, तो तुम्ही बघा, तुम्हाला कळून जाईल। तुम्ही जर एमपीएससी एवढी मेहनत, त्याच्यापेक्षा जरा कमी जरी घेतली मेहनत, तरी इकडे तुमचे पोस्ट मिळण्याचे चांगले चान्सेस आहेत। या सुद्धा सगळ्या चांगल्याच पोस्ट आहेत। ग्रेड पे विषयी, सॅलरी विषयी, अभ्यासक्रम सगळ्याचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे। ओके। आणि प्रत्येक शिक्षकाचा सुद्धा त्या विषयाचा तसा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे। तर आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू। आज मी आरआरबी एनटीपीसी 2025 मधलं अंडर ग्रॅज्युएटचं रेशो टॉपिकच्या पीवायक्यूचं लेक्चर घेतोय। तर बघूया त्याच्यात काय करता येईल, आपल्याला कसे कसे प्रश्न येतात। पहा, खालीलपैकी कोणते प्रमाण सर्वात मोठे आहे? कुठलं प्रमाण सर्वात मोठं आहे असं विचारलंय। मग प्रमाण मोठं आहे तर आपल्याला त्याला पॉइंट मध्ये करायला लागतं, असं फ्रॅक्शन नुसार तर आपल्याला येत नाही। मग आपण सगळ्याचं छोटं छोटं करून टाकू। ह्याला 2 ने भाग जातोय तर 22, आणि याचं काय होणार, 2×6 2×7 14 37। परत याला, आता हा 22च आहे तर ह्याला 22च ठेवा, त्यांना आपल्याला बरं पडेल। ठीक आहे। मोठं विचारलंय, आता ह्याचा छेद मोठा आहे म्हणजे हे छोटा असणार, म्हणजे ह्या दोन्हीतलं मोठं कुठलं आहे, हे आपल्याला मोठंच विचारलेलं आहे, हे छोटं आहे त्यामुळे रद्द होणार। परत 42 आणि 70, याचं काय करता येईल आपल्याला, 42 आणि 70चं, तर ह्याचं पण शॉर्ट फॉर्म करू, 21 आणि ह्याचं किती येणार, 35। परत याचं पण करू आपण, 20 आणि 17, याचं काय येणार, 20 आणि 17। 20 आणि 17 नाही येणार, ह्याचं 40/51 असंच येणार आहे आपल्याला, दुसरं काय करता येत नाही। याचं येणार 40/51। आपल्याला फक्त हा ऑप्शन रद्द झाला। आता बाकीचे ऑप्शन आपल्याला बघायचे, 22/37, 21/35 आणि 40/51। आता ह्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत, कुठलं मोठं कुठलं छोटं ठरवायच्या। जे तुम्हाला बरं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता। मला एक प्रॉपर गोष्ट सांगा, आपल्याकडे 3 ऑप्शन राहिलेत आता, 22/37, 21/35 आणि 40/51, हे 3 ऑप्शन राहिलेत। आपण सगळ्यात सोपी पद्धत काय आहे की सरळ भागाकार घालून पॉइंट मध्ये आणायचं आणि ह्याच्यात तेच जास्त जुळेल। नाहीतर मग गुणाकाराची पण पद्धत एक तुम्हाला सांगतो, तिरकस गुणाकार, हे पण एक सोपं आहे। 21 × 37 चा गुणाकार करायचा, 21 × 7 = 47 असेल, 21 × 7 = 47 असेल,
ठीक आहे, हातचे आले 14, 21 त्रिक 63, 63 आणि 14, 63 आणि 73 आणि 4 77, किती आलं 777. परत याचा तिरकस गुणाकार करायचा, 22 पंचे 10 अगोदरशे, हातचे आले 11, 22 त्रिक 66 आणि 11 77, 770. हे 770 येते, हे 777 येते. काय मोठा आहे? 777 मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक मोठा. बरोबर, म्हणजे 22/36 तुमचं संपलं, म्हणजे पहिला ऑप्शन गेला. आता राहिला कुठला? 21/35 आणि 40/51. ह्याचा पण तिरकस गुणाकार करून, गुणाकार लिहायचा कुठं? ज्याचा अंश आहे तिथं. 21 आणि 37चा गुणाकार मी इथं लिहिला, 22 आणि 35चा इथं लिहिला, कारण अंश 22चा होता. सेम 21 गुणिले 51, 21 1 21, हातचे आले 2, 21 5 5 दर्शे आणि 2 107. बरोबर, इकडचा गुणाकार करू, 0 4 5 20, हातचे आले 2, 4 त्रिकोण 12 आणि 2 14. जमलं. आता 1071 आणि 1400 काय मोठा आहे? हे मोठा आहे, म्हणून कुठला मोठा? हा. सगळ्यात मोठा कुठला झाला? 40/51. किती सिंपल चाललंय. हे थोडंसं थोडक्यात सांगतो तुम्हाला, बॅच मध्ये तरी शिकवणार आहे, आपण इथं फक्त एक्सप्लेन करतोय. हे बघा, 11/12 आहे आणि 15/17 आहे. कुठला मोठा आणि कुठला छोटा करायचा ते तुम्ही शून्य टाकून भागाकार करत बसू नका, ती झाली जुनी मेथड. तिरकस गुणाकार करा, कन्सेप्ट आहे. 11 गुणिले 17 किती येतंय? 187. आणि 15 गुणिले 12, 15 दुनी 30 आणि हे 180. काय मोठा आहे? 187 मोठा आहे, म्हणून 11/12 मोठा आहे. पटलं का? समजलं? तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. ओके, चलो, हे सगळं बॅच मध्ये डिटेल होणार आहे. नेक्स्ट, जर 16 आणि 56 यांचा तिसरा समानुपाती x असेल तर x चे मूल्य किती? तिसरा म्हटलंय. आता जेव्हा तीन संख्या प्रमाणात असतात ए बी सी, तेव्हा काय रूल बसतो? ह्या जर संख्या प्रमाणात असतील तर मधल्याचा वर्ग बरोबर कडेचांचा गुणाकार, हे बसतं तुमचं. करेक्ट. मग आता त्याने काय सांगितलं? 16 56 यांचा तिसरा समानुपाती x आहे. 16 56 आणि x, मधल्याचा वर्ग म्हणजे 56 गुणिले 56 बरोबर काय असणार आहे? कडेचांचा गुणाकार 16 गुणिले x. मग बघा, 4 चौक 16, 14 चौक 56, 4 1 4, 14 चौक 56. मग x बरोबर काय राहिलं? 14 गुणिले 14 किती आलं? x बरोबर 196. किती येणार आहे? 196. काय वापरलं? एवढंच. कुठं? रेशोच्या बेसिक मध्ये शिकतो आपण, प्रोपोर्शनच्या. हे 4 संख्या असतील तर काय असतं? कडेचांचा गुणाकार बरोबर मधल्याचा गुणाकार. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न पार्टनरशिप टाईपवर आहे, रेशोचाच भाग येतो हा. 75,400 ही रक्कम ए बी आणि सी मध्ये अशा प्रकारे विभागली की ए च्या हिस्स्याची 3 पट, ए च्या हिस्स्याची 3 पट, बी च्या हिस्स्याची 9 पट इज इक्वल टू बी च्या हिस्स्याची 9 पट इज इक्वल टू सी च्या हिस्स्याची 4 पट. ठीक आहे, जमलं. आता 3a इज इक्वल टू 9b इज इक्वल टू 4c. ठीक आहे, आता आपण काय करतो? याचा रेशो काढायचा. काय करतो? लसावी. 3 9 4 चा लसावी किती आहे? 36. मग ह्याचं काय येणार? 12 त्रिक 36, 9 चौक 36 आणि इथं पण 9 चौक 36. तर रेशो काय आला? 12 4 9. ती रक्कम किती आहे? 75,400. ती रक्कम आहे 75,400. एबीसीचा रेशो काय आला? 12 4 9. आपल्या भाषेत ती रक्कम किती आहे? 12 4 16, 16 9 25. म्हणजे आपल्या भाषेत ती रक्कम किती आहे? 25. पण आपल्या 25 ला ते किती म्हणतायत? 75,400 म्हणतायत. तर आपल्या 1 ला काढू. आपल्या 1 ला किती म्हणतील? 25 त्रिक 25, परत 25 त्रिक 75, 25 0 0, 40 घेतले. 40 घेतल्यानंतर मग 25 1 25 उरले 15 आणि 25 अख्ख 150. आपल्या 1 ला ते किती म्हणतायत? 3016. विचारले काय? तर ए चा हिस्सा शोधा. त्यांनी काय विचारले? ए चा हिस्सा शोधा. म्हणजे ए चा हिस्सा किती आहे? 36,000. ए चा हिस्सा किती आहे? 1 12 आहे आणि 1 म्हणजे किती आहे? 3016. तर 1 म्हणजे 3016, तर 12 म्हणजे किती? 12 सक्क 72, 7, 12 1 12 आणि 7 19 आणि 12 त्रिक 36. 36,192 आलं का ऑप्शन नंबर? 36,192. एवढं डिटेल मध्ये जायची गरज नाही. शेवटचं बघायचं, साय दोन्ही 12 पाहिजे शेवटी. हा येणार नाही, हा येणार नाही, या दोन्हीतलं एक असलं पाहिजे आन्सर. कळालं? समजतंय? एकदम शांतपणे सुटसुटीत चाललेलं आहे. एकदम बेसिक पासून सांगतोय तुम्हाला. बॅच मध्ये तर डिटेल मध्ये होणार आहे. ओके, नेक्स्ट 658 ही रक्कम 3 व्यक्तींमध्ये 18 12 2 या प्रमाणात विभागली. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहानातील फरक किती मध्ये विभागले? रक्कम 18 12 आणि 2.
टोटल रक्कम किती झाली 18 आणि 12 30, 30 आणि 2 32 झाली. पण ह्या 32 ला ते किती म्हणतायत 658. 32 ला ते किती म्हणतायत 658. बरोबर. आता पुढे बघू. त्यांनी काय विचारलंय मोठ्या आणि लहानामधील फरक, म्हणजे हा फरक विचारलाय. मोठ्यात आणि लहानात कितीचा फरक आहे रे 16चा. बरोबर. म्हणजे 32 ला 658 तर 16 ला किती 1 च काढायची गरजच नाही. 16च्या निम्म केलंय 32च्या निम्म केलंय 16, मग याच्या पण निम्म करा. 2 त्रिक 6, 2 दुनी 4, 2 9 18 किती येतंय 329. तर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. ते प्रत्येक वेळी एक्सच्या मागे नादाला लागू नका. हे कळलं पाहिजे 32 म्हणजे 658 आहे, 16 म्हणजे किती ह्याच्या निम्म तर ह्याच्या निम्म. तिरकस गुणाकार म्हणजे फक्त काय असं नसतंय, हे सगळं पण तिरकस गुणाकारातच जमा होतंय. ओके चलो पुढे जाऊ आपण. 15,500 ही रक्कम ABC मध्ये अशा प्रकारे विभागली की A च्या हिस्स्याची 7 पट बरोबर B च्या हिस्स्याच्या 4 पट बरोबर असं आहे. तर बघा 7 ऑफ A इज इक्वल टू 4B इज इक्वल टू 2C. ठीक आहे. तर रक्कम किती आहे 15,500. रक्कम आहे 15,500. ह्यांचा रेशो काढायला गेला आधी 7 4 2 चला सवी किती आहे 28. तर 7 चोक 28, 4 7 28 आणि 14 दुनी 28. ABC चा रेशो काय झाला 4 7 14. टोटल किती झाले 14 7 21, 21 आणि 4 25. टोटल झालं 25. आपल्या 25 ला ते किती म्हणतायत 15,500. बरोबर. तर विचारलंय काय A चा हिस्सा विचारलाय. अरे मगाशी काय विचारलेलं आपल्याला सर्वात मोठ्या आणि सर्वात लहानातील फरक. बरोबर. आता इथं काय विचारलंय A चा हिस्सा विचारलाय. A किती आपलं 4. मग 25 म्हणजे एवढा आहे तर 1 म्हणजे काढून घेऊ आपण. 25 सख्ख 150, 5 उरले 25 दुनी 50 0. A म्हणजे 4 आहे, 1 म्हणजे 620 असेल तर 4 म्हणजे किती 4 0 0, 4 दुनी 8 आणि 4 सख्ख 24. किती येणार 2480. ऑप्शन नंबर 2. किती इझी चाललंय, किती व्यवस्थित चाललंय. हे या लेवलचं आहे. का नाही मी म्हणणार तुम्हाला, मी तुम्हाला आउट ऑफ पाडून देईल. तुम्ही फक्त मी सांगितले ते सगळं फॉलो करायचं पुढचे 3 महिने. तुम्हाला या परीक्षेत चांगले काय एकदम चांगले मार्क मिळवून द्यायचं काम. ते काटावर पास तसलं काय नाही, एकदम व्यवस्थित मार्क तुम्हाला मी मिळवून देईल. मी या सगळ्या एक्झाम दिलेल्या आहेत, सगळ्या एक्झामच्या मेन्स पण दिलेल्या आहेत. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आणि उगाच येऊन उठून सांगतोय असं काहीच नाही. ठीक आहे. हे सगळं मी बघितलेलं आहे. पण कसं ते आपल्याला डिसीज पाहिजे, डिव्हाइसेस पाहिजे, ह्या नादात आहे ना कुठलीच पोस्ट नाही मिळत. मग माझं पण मी पण त्याच कॅटेगरीतला आहे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मी बँकेची पोस्ट मिळून सोडलेली आहे आणि त्याचा कुठं गाजावाजा पण नाही केलाय. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा की मी जे सांगतोय तेवढं फॉलो करा. सेंट्रलच्या एक्झाम खरंच सोप्या आहेत. आपला महाराष्ट्रातील विद्यार्थी तिथं जात नाही, हे खरंच एक दुःखद गोष्ट आहे. फक्त आपल्या लोकांनी जायची गरज आहे आणि मग काय राडाच राडा होणार आहे हे तुम्हाला पण माहित आहे. जर इथं तू घासत असशील एवढ्या छोट्या छोट्या जागांसाठी, तिथं तू नाही धुरा करणार का? तू एवढ्या भल्या मोठ्या जागा अभ्यास करायची ताकद आहे आपल्यात, म्हणजे जागाच कमी काढते तर काय करणार, किती अभ्यास करून करून करणारच ना तू. बरोबर. त्यामुळे मी जीव तोडून सांगतोय हे फॉर्म भरा. 500 रुपये फी आहे, त्यातले परीक्षेला गेला की 400 रिटर्न येतात. 100 रुपये फी झाली म्हणजे. इकडे तुम्ही सरळ सेवेला 1000-1200 देताना काय झोल होतो ते बी माहित नाही त्याच्यात आपल्याला. वाटतच ना बरोबर की बाबा मला तर एवढे मार्क पडून पोस्ट निघत नाही, काय का नाही, होतंय का नाही असं. कशाला मनात शंकेची पाग. ठीक आहे. पुढे जाऊ. 3 फर्निचर वस्तूंची सरासरी किंमत किती आहे 5310. सरासरीचं कालचं लेक्चर बघितलं असेल. त्यांच्या किमती 3, 5, 7 या प्रमाणात असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत. आता सरासरी 5310 आहे तर टोटल किती असणार आहे 5310 गुणिले 3 आणि त्यांचा रेशो काय 3, 5, 7. मग आपल्या भाषेत टोटल किती आहे 7 आणि 5 12 आणि 3 15. म्हणजे आपल्या 15ला ते एवढं म्हणतात टोटल. गुणाकार करत बसायची गरज नाही, ह्या माझ्या पद्धती आहेत. गुणाकार भागाकार कॅल्क्युलेशन एकदाच करायचं, तोपर्यंत नुसतं लिहून घ्यायचं असतंय. मग आपल्या 15ला ते एवढं म्हणतायत तर आपल्या 1ला किती म्हणतील काढूया. आपल्या 1ला किती म्हणतील, मग 1ला किती म्हणतील 15 त्रिक 45 उरले किती 8, 15 5 75 उरले 6, 15 चोक 60 गुणिले 3. आपल्या 1ला किती म्हटले एवढे. तर विचारलंय काय सगळ्यात स्वस्त कोण आहे 3. मग आपल्या 3ला किती, आपल्या 3ला काय रे, याला 3 न गुणा 3 त्रिक 9, 9 चोक 36, 5 3, 9 5 45 आणि 3 48, 9 त्रिक 27 आणि
431 3186. सगळ्यात स्वस्त वस्तूची किंमत काय? 3186. तुम्ही जरा जरी चुकला तरी ह्यातलं कुठलं तर तुमचं आन्सर निघतं मग ते त्यामुळे त्यांनी बनवलेलं असतंय. ठीक आहे, चलो पुढे. आता तुम्ही नुसतं ह्यालाच गुणून उत्तर काढलं तर 1062 असतंय. म्हणजे प्रत्येक ह्याच्याचं उत्तर ते ऑप्शन मध्ये देतं. पुढे जाऊ. 570 ही रक्कम 3 व्यक्तींमध्ये 2 12 11 या प्रमाणात विभागलेली आहे. या विभागणीत सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान हिस्स्यामधील फरक. आता तोंडीच काढू, डिटेल नको लिहायला. 12 आणि 2 14, 14 आणि 11 25. म्हणजे आपल्या 25 ला ते किती म्हणतायत? 570 म्हणतायत. तर विचारलंय कशाचं? सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या हिस्स्यातील फरक. 2 आणि 11 फरक किती आहे? 9. सर्वात लहान आणि सर्वात मोठा हिस्सा कुठला आहे? 12 आहे. 2 आणि 12 मध्ये फरक कितीचा आहे? 10चा. तर 10 म्हणजे किती? तर काय येणार? 5 5 25, 5 2 10. परत 5 1 5, 5 1 5, 5 20. म्हणजे 114 दोन्ही किती येणार? 228. 228 ऑप्शन नंबर 1. पटलं? समजलं सगळ्यांना व्यवस्थित? एकदम ह्या टाईपचं एक्झाम्पल झालं होतं आधी पण आपलं. ते आता हे ह्याच्यात जेवढे एक्झाम्पल घेतलेत ना तेवढ्याच टाईपचे मागच्या वर्षी प्रश्न पडलेले. पण आपण बॅच मध्ये असं नाही करणार आहे. आपण जेवढे काय रेशोचे टाईप असतील सगळे टाईप घेणार आहे. 20 25 जे काय टाईप असतील ते. आणि मग नंतर येणाऱ्या परीक्षेला काय विचारायचं ते विचारू दे तुम्हाला. तुम्हाला त्याचं उत्तर येणारच. पुढे जाऊ. ठीक आहे, तर ही अशी आपली आहे. ह्यातले युट्यूब व्हिडिओ चाललेत. बॅच मध्ये शिकवणारे व्हिडिओ असतील. हे फक्त एक्सप्लेन करतोय. PYQ कसे असतात हे शिकवलेलं नाहीये. PYQ शिकवताना मी आधी छोटे एक्झाम्पल घेतो, त्याचं बेसिक सांगतो आणि मग हे PYQ चे लेक्चर्स. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करून त्याच्यावर संकल्प बॅच तुम्ही जॉईन करायचे. तिन्ही परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहे. कन्सेप्ट, PYQ, प्रिडिक्शन. 5 नोव्हेंबर पासून बॅच स्टार्ट होते. तेव्हापासूनच जॉईन करा. तुम्हाला कंटेंट मिळत राहणार आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही करत राहायची आहे. आणि सगळे PYQ पहिल्यांदाच मराठीत देणारी ही बॅच अशी असणार आहे. आणि सगळे हे सांगितलेले तुम्हाला. युअर तिकीट टू इंडियन रेल्वेज. बॅचची फी 1500 आहे, कारण सर्व विषयांची बॅच आहे. सर्व विषयांची बॅच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. एज्युकल्चर ऍपवर तुम्हाला ही बॅच नक्की दिसेल. तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि मी सांगतो ते फॉलो करा. तुम्हाला या परीक्षेत यशापर्यंत घेऊन जायची जबाबदारी माझी आणि माझ्या टीमची असेल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.